वाघमारे हो तो माणूसच तुमच्या मागावर होता. आता बघा कसा तावडीत सापडलाय ते. हे कोण कोण पाठवलं तुला यांच्या मागं? कोण बनकर? एक मिनिट ओळखीचा वाटतं आवाज. बलमा चादर काढ. मला नका मारू नका मारू मला नका मारू मी काय नाही केलं म्हणजे तुमचाच माणूस असतो का मी काय नाही केलं मी पाहायला गेलं रस्त्याने मी काय नाही केलं कुणीच काय नाही केलं मला सोडा मला जावं मारू नका सत्या का जुनारा करतोस त्यांच्यावर? का मारलंस त्यांना एवढा? अहो वाघमारे असं काय नाही काहीतरी गैरसमज झाला होता आमचा. अहो वाघमारे मॅडम हे तुमच्या पाठीमागे येत होते ना आणि त्यात आम्ही चेहरा पण बघितला नाही त्यांचा. अहो हे तुमचा पटला करत म्हणून आम्ही दूध उचला. म्हणजे माझ्या मागावर कोणतरी आहे हे बघण्यासाठी तू तुझी पोरं माझ्या मागे लावली का? सत्या मी म्हणलो होतं ना मी माझी काळजी घेऊ शकते म्हणून. वाघमारे जरा शांत व्हा तुम्ही. हे बघा तुमच्या काळजी पोटीच तर करत होतो ना सगळं. आणि आतोबा ह्यो तर तुमचा पाठलाग करत होता ना, मग त्याला विचारा का पाठलाग करत होता. हे बोले आतोबा का आला होता माझ्या मागं तुम्ही? ती अमेदा मी जर का म्हणलो मी पैसे मागायला आलो तो म्हणजे यो ते तुडव मला. आतोबा माझ्या मागं का आला होता तुम्ही? दारातनं बाहेर पडल्यावर मला दारलं अभिनंदन नाही केलं मंजूला अभिनंदन नाही केलं काय हो काय बी बोलू नका. वाघमारे काय लगेच लग्न करून सासरला येणार होत्या काय? घरी आल्यानंतर द्यायच्या होत्या ना शुभेच्छा. वाघमारे मी तुम्हाला कन्फर्म सांगतोय हो, काय तर खोटं बोलतोय काय तर खोटं बोलतोय काहीतरी लपवतोय आपल्यापासून. लहानपणापासून बघत आलो हिला लहानाची मोठी माय समोर झाली तर आताच्या पोराप्रमाणे समोर आम्ही दोघांनी पहिल्या लग्नाच्या वेळी अभिनंदन करायचं होतं. पण तुमच्या आणि रत्नीचे संबंध किती भारी आहेत तुम्हाला माहिती आहे. म्हणलं या लग्नाच्या वेळी अभिनंदन करू तर घरात ती रत्नी माझ्याकडे अशी बघत असते. म्हणलं एखादं अभिनंदन करावं म्हणून अभिनंदन मंजू अभिनंदन सत्या माझ्या पाया वगैरे पडू नका. माझा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. मी येतो. शागा आई दार उघड ग. अगं उघड की पडतेशी काय झालं? अगं चावी राहिली तिच्याकडच. काय? अरे देवा आता कुठं काय धनाजीराव मागणे येतो म्हणाली. आता कवा यायचा यो मला लय ताण लागली बघ. पाण्याची बाटली भेटली तर आहे का नाही ग? नाही वंस हाय का? फोन पण उचलून झालाय आता. अंगठी लय छान मिळाली रे. तेवढे बघ एक नंबर अंगठी मिळाल्या बघ. मी तर म्हणते सत्यादाजीने लय आवडणार अंगठी गॅरंटी. पण वाईच महाग मिळाले ना. आता वंशांनी मदत केली म्हणून आपल्याला शक्य झालं बघ. वंश सत्यजितरावांच्या तोला मुलाची अंगठी आम्हाला फक्त तुमच्यामुळेच घेणं शक्य झालंय बघा. मी मागचं समजा इसरून आमच्या पाठीशी उभा राहिलात म्हणून लय आनंदी झाले बघा मी. हाय का सुनंदे? सुनंदे अगं आता माझ्या भाचीसाठी माझं कर्तव्यच आहे समजा करणं. मंजूची आत्या म्हणून ही समजा करणं मला भागच आहे की. कुठं होतास इतका वेळ? ते रिक्षावाले बरोबर कटकट चालू होते. उघड द्या. असं समज
मी आजपासून जी काय पाप केलंय का नाही त्याचं मी पर्यचित्त करते. मी लय स्वार्थीपणाने वागली ग, लय चुकीचं वागली म्हणजे बरोबर. हवंस अहो हे बघा, नका काय मनात ठेव मागचं. बघा झाला गेला समजा विसरून जावा. हं? आमच्या मनात आता काय बी नाही राहिले बघा त्यातली. तेव्हा तुम्ही बी काय मनात ठेवू नका. लय म्हणजे लय चुकीचं वागले मी माझ्या बाची बरोबर. मला माझी पाप नाही ती सरता येणार. वंस अहो नका एवढं वाईट वाटून घेऊ तुम्ही. मी खरंच समजा विसरल्या बघा. वाघमारे हे घ्या, गोळा खावा आणि जरासं थंडवा. गोळ्या खायला आले ठेवते तर. मला सांग, तू या सगळ्यांना माझ्या मागावर पाठवलंसच का? मी तुला म्हणलं होतं ना मी माझी काळजी घेऊ शकते म्हणून. उगाच माझ्या आतोबाला मार पडला यांच्यामुळं. मला काय माहित, ते बाम दिसणार माणूस त्यांच्या आतोबार. अशी एक थापड देईन ना आता तुला. तोंड बघून माणूस कसा ते ठरवणार? तुझा चेहरा बघून लाव का मी अंदाज? वाघमारे तुम्ही जरा शांत व्हा. अहो आम्ही सगळं सेफ्टीसाठी केलं ना तुमच्या. तुम्ही हे घ्या, गोळ्या खावा. अहो वाघमारे मॅडम खरंच सॉरी, खरंच आमची चूक झाली. पण सत्याला काय बोलणं का याची काय सुद्धा चूक नाही. तेच म्हणलं, अजून सत्याचं वकील पत्र घेऊन बोलायला कसा नाही आला? आणि तुम्ही सगळे सत्या दादा जे जे बोलते ते सगळं करायचं असतं ना तुम्हाला. सत्या दादा म्हणला वाघमारेला उचला की वाघमारेला उचललं. सत्या दादा म्हणला वाघमारेला अडवा की अडवलं. आज म्हणला सिक्युरिटी म्हणा की म्हणलं सिक्युरिटी. भावांनो, अशीच मान खाली घालून जगायची सवय करून घ्या आता. लग्नानंतर सगळ्यांना खाली मान घालूनच राहायला लागते. मला तर लग्न आधीच करावं लागते. सत्यजित रावांना विनोद सुचतोय. जरा तरी सिरियसनेस आहे का तुला? अहो वाघमारे हे बघा, तुम्हाला राग आला तरी चालेल, पण मला थोडं अलर्ट राहणं गरजेचं आहे. एक तर एवढ्या अडथळ्यानंतर आपण एकत्र आलोय, आणि आता पण एकत्र आल्यावर जर कोण मध्ये आलं ना तर त्याला अजिबात सोडणार नाही मी, मग कोण पण असू दे. सत्या, हे बघ सत्या, तुला काय करायचं ते कर, पण यातला एक बी माणूस माझ्या आजूबाजूला दिसला नाही पाहिजे, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. अहो वाघमारे, ह्यो काय हट्ट आहे आता? द्या सत्यान, हे हट्ट राहू दे. म्हणजे कसं तुला यांच्यावर लक्ष बी ठेवता येईल. त्यांना तुझा राग आला तरी काय बोलणार नाहीत. आपलंच काम सोपं झालं नाही का? बरोबर ना? काय रे? तू कशाला रागात बघतोयस? तुझ्या बी मनात येत असेल ना? झालं का किकी करून? निघा आता, निघा. सत्या, तुमचा काय मेट्रो सॉर्ट करा, मी आहे गाडीजवळ. वाघमारे तुम्ही बसा एक मिनिट प्लीज. वाघमारे बघा, तुम्ही चिडू नका, शांत व्हा जरा. तुमची जशी इच्छा आहे ना तसंच सगळं होईल. तुम्हाला नाही ना आवडत की सेफ्टीसाठी एखादं पोरगं तुमच्या आजूबाजूला दिसलं? ठीक आहे, मग इथनं पुढे एक बी पोरगं तुमच्या आजूबाजूला दिसणार नाही. पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या. घेईन मी काळजी. ठीक आहे, चला. सत्या, उद्याच्या उद्या साखरपुडा ठरवायची काय गरज होती रे? काय? उद्या साखरपुडा आहे? हे कधी ठरलं? अरे मगाशीच मम्मी साहेब घरी येऊन सांगून गेल्या
त्यांनीच ठरवले सगळं. तुला कसं काय माहित नाही? अहो शपथ मला माहित नाही तर, पण मी तुम्हाला सांगू काय, मम्मी असं करूच शकते, कारण ती ना लय एक्साइटेड आहे आपल्या लग्नासाठी. पण काय हो, तुम्हाला काय झालं एवढं? तुम्ही एक्साइटेड नाही आपल्या लग्नासाठी? वाघमारे, मी तर ना एका पायावर तयार आहे उद्याच्या उद्या लग्न करायला. बरं चला, मी तुम्हाला चौकीत सोडतो. चला. नको, मी जाईन इथंच तर आहे. अरे सत्या, आता मागच्या सीटवर मला जागा ठेव बाबा. तसं सांग नाही तर दुसरा दोस्त बघितला पाहिजे मला सीटसाठी. चल येते मी. ठीक आहे, जावा तुम्ही, नाहीतर माझा मित्र नाराज होईल. वाघमारे, उद्याची सुट्टी घ्यायला विसरू नका. उद्या येतोय आयुष्यभरासाठी तुम्हाला आपलं करायला. ये की मग, मी त्याचीच तर वाट बघते. आले काका ते या. काटे, मला एक सांगा, ह्यातली कंची साडी माझ्या उठून दिसत्या, ही कशी दिसत्या? उंदर मला उंदर म्हणताय नी? हा, उंदर म्हणताना तुम्हाला जरा बी का उंदर बया 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 बया, होय काय अवतार करून घेतलाय सा? अरे देवा, कशाला एवढी दारू ठसायची मी म्हणत्या? हा, आपल्याला नाही झपत तर नाही प्याव. मारलं कुणी? मी कवा मारलं? सत्या, म्हणजे तुम्ही त्याच्या समोर मंजिरा पैसे मागितलं? मंजीच्या पाळतीवर कोणतर हाय असा संशय सत्याला आलात कसं काय? ही समज का नाही, त्या गायपानीचं कारस्थान आहे. तिलाच फोन करून विचारते काय आहे म्हणून. धाप धाप मला नाही, तुम्हाला धाप लागली या. धाप धाप हा हा, झापते झापते, चांगली झापते. धाप. जरा कुठं डोळा लागला तर या फुकटीचा फोन आलाय. हॅलो, काय गे काय पाणी? माझ्या नवऱ्याला तुझ्या लेकानं हेर म्हणून मारलंय. काय चाललंय काय नक्की? होय, ह्यो माझ्या प्लॅनचा भाग होता. पण तुझा नवरा त्या नेबडच्या मागं भाग कशाला फिरत होता? फुकटे, मी माझी प्यादी समधी बराबर बाहेर काढल्यात. तेव्हा समद नीट होत असताना तू तुझा नवरा जरा शांत बस. तुझा मध्ये मध्ये करू नको. काय तुमच्या दोघांमुळे जर हे चान्स हुकला का नाही का, अख्ख्या साताऱ्यातून दोघांना बी कायमची गायब करेन मी. म्हणजे सत्याला ठावच नाही का भावड्याच नेबडच्या मागावा आहे ती. तिनं त्या फुकटीच्या नवऱ्यावर डाऊट घेतला आणि त्यालाच हाणलाय. सत्या, आलास आहे तू? ये, तुझीच वाट बघत होते मी. अगं मम्मी, तू वाघमारांच्या घरी जाऊन साखरपुड्याचा आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठरवून बी आलीस होय, आणि मला का नाही सांगितलं? तुला कळलं होय? अरे देवा, मी सरप्राईज देणार होते सत्या तुला. अगं मम्मी, पण त्याची काय गरज आहे? मला सांग, तू उद्या कार्यक्रम करायचं म्हणतीस, मग सगळी तयारी कधी करायची? ह्या नेबळटनं लगेच बातमी पोचवली वाटतं सत्यापर्यंत. हाय का आता?
मम्मी असताना तू कशाला टेन्शन घेतो रे? माझ्या लेकरा कोकरा वागरा निम्मी आधी तयारी तर मी कवाच करून ठेवली आहे. चल तुला दाखवते. बस इथं. अगं एक सेकंद. मंजिरीसाठी अंगठी आणते. मम्मी, आतापर्यंत तुम्हाला जेवढे सरप्राईज दिलेस ना त्यातले सगळ्यात बेस्ट सरप्राईज आहे. आणि तू जगातली सगळ्यात बेस्ट मम्मी आहेस. थँक्यू मम्मी, थँक्यू 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 सो मच. तसं थांब. सत्या, माझ्या लेकरा कोकरा वागरा मला तुला असंच आनंदी बघायचंय. तेच मी. आईच्या गावात गल्लीत तर दशीच वाटायला लागली, पण त्या पोलिसांनी घर कुठला आहे हेच समज नाही. काय करावं. असं सापडलं. चणे फुटाणे शेंगदाणे वटाणे. हे काय वाघ मारे काय तरले रे. पण भाऊ चणे फुटाणे शेंगदाणे खारे शेंगदाणे कारमुरे. ए पुरी इकडे. काय पाहिजे ना काय चणे फुटाणे शेंगदाणे. हो, चणे फुटाणे शेंगदाणे काय नको आम्हाला. जाओ तुम्ही इथनं. अगं चहा सोबत खा. अहो, तू म्हणलं ना तुम्हाला जावं. जेवणा सोबत खा ताजा आहे. हो, काका. अहो नको आम्हाला काही. जावं तुम्ही इथनं. वास घेऊन बघ तुम्हाला एक घर माहिती कुणाचं आहे? कुणाचं पोलिसाचं घर आहे. माझी बहीण पोलीस आहे. आता लगेच फोन करेन. म्हणजे हेच त्या पोलिसाचं घर दिसतंय. थांबा, लावतेस पोलिसांना फोन. हे चाललोय राहू दे. ठेव चाललोय. म्हणजे ताई, काय रे, काय झालं? थांब 2 मिनिटं थांब. अरे घर निघालेस ना. चल काय रे, काय झालं? थांब. म्हणजे ताई, आज अडवू नकोस मला. सत्यादादाला मी शब्द दिलाय तुला सुरक्षा द्यायचा. तू थांब, मी येतो सोडायला तुला. ए पप्या, तू आता सुरू होऊ नकोस. आधीच सत्याला त्रास दिलाय दिवसभर. जा तुझी काम कर, मी जाते माझी. अगं पण जा. आपण रिक्षा बघू रिक्षा? दादा. दादा काय पोलीस मॅडम ओळखलं की नाही आपल्याला? MHO सातारा 12 हा. खुशकी कशी आहेस मंजू? रुपाली तू पण आहेस व्हय? मी छान. तुम्ही दोघं कशात? एकदम मस्त. आई बाबांकडे राहायला आले होते. अगं जरा काम होतं म्हणून बाहेर पडलीये. तू घरी निघालीये का? व्हय. घरी चाललीस ताई? ये रिक्षात बस. ये बस बस. हा चल. हा ठीक आहे, चल. दादा तुम्हाला ओळखतो मी. आपली हाय ओळख. काय विषय, आपली बहीण आहे ती. काय अडचण आली तर मला फोन करा. बघा नीट सोडा. सर्किट डोक्यात आहे मी.
व्यवस्थित सोडा तिला लाव. जाऊ दे. हा मंजू, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का ग? विचार की, सत्याला भेटतस का ग? म्हणजे डिवोर्स नंतर काही कॉन्टॅक्ट जरा लईच कॉन्टॅक्ट वाढलाय आता आमचा. म्हणजे माझं लग्न ठरले, परत सत्याशीच करते लग्न, ते पण सगळ्यांच्या मर्जीनं. अगं काय सांगतेस काय तू? अगं अभिनंदन. थँक्यू. ताई अभिनंदन. अभिनंदन ताई. पुढे बघ. नाही पण खरंच अगं इतकं भारी वाटतं ना हे सगळं ऐकून. बिचारा सत्या तू किती जोरात होता तुझ्यासाठी माहितीये का? हो ना ताई, काय नाही केलं त्यांनी तुझ्यासाठी. जसं मी माझ्या जानसाठी झटलो ना, तसं तो तुझ्यासाठी झटला. पुष्की हो हो झालं आपलं लग्न बाळा. नाही पण खरं बोलतोय हा पुष्की. पण तुम्हा दोघांना खूप खूप थँक्यू. थँक्यू. आम्हाला का? कारण तुम्ही दोघांनी जर पळून जाऊन लग्न केलं नसतं तर मी लग्नाला उभी राहिले नसते आणि सध्या माझ्या आयुष्यात आलाच नसतं. ए ताई, फक्त थँक्यू बिंकू चालणार ना, पार्टी पाहिजे आपल्याला. हा मग देणार की. राईट घेत ना, राईट. आता आलाच तर आज चला चहा घ्या. अगं चहा पाणी नको आता, खूप उशीर झालाय. नेक्स्ट टाइम नक्की येतो, खूप कामं राहिलेत आमचे. थोडा वेळ चला, पार्टी नंतर करूच आपण, आता चहा घ्या. मंजू अगं खरंच नको, नेक्स्ट टाइम नक्की येतो. अगं ताई, चहा पाण्याची पार्टी होतच राहील, पहिले आधी चण्याची पार्टी करू. ए जा बाबा आता. ए चणेवाले ये, चला. नाही पुष्कर, हे बघ मी तुम्हाला प्रॉपर पार्टी देणार आहे. असं चण्या फुटाण्यावर नाही भागवणार. चला की आत. जा निघ चल. मी ना पुष्कीची शपथ घेऊन सांगते, आम्ही नेक्स्ट टाइम ना नक्की येऊ, पण आता नको. बस ठीक आहे, चल चला बाय. बाय. ओ दादा, मी ना तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हो. ते पाहिलं मला हा तुम्हाला. नाही ते दुसरं कोण ते दुसरा आओ. कोण. आओ काका. रुपाली, अगं जाऊ दे, असेल कुणीतरी. तुम्ही शिस्तीत जा. बाय. बाय बाय. चल बस. कोण होता? काय माहित बाबा, मला कुठेतरी बघितलंय मी त्यांना, एवढं तर माहित.